दापोलीच्या राजकारणात स्फोट घडवणारी एक महत्त्वाची घटना नुकतीच समोर येते। या घटनेने दापोली भाजपाला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय। दापोली भाजपा कार्यालयात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। मात्र याच घडामोडींमध्ये पक्षाला आउटगोईंगच्या भूकंपाचे धक्क्यावर धक्केच सहन करावे लागत आहेत। मागील 25 ते 30 वर्षांपासून दापोली भाजपाचा एक आक्रमक चेहरा बनलेला एक मोठं नाव आणि स्थानिक राजकारणाबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणावर देखील प्रभाव असलेल्या एका नेतृत्वाने आपल्या सर्व पदांसहित पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय। दापोली भाजपामध्ये सारं काही आलबेल असल्याचा दावा केला जात होता। मात्र या महत्त्वाच्या पदावरील नेतृत्वाच्या राजीनाम्यानंतर दापोली भाजपा आता स्पष्टपणे फुटीच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाहायला मिळतोय। दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक, दापोली भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि सध्या भाजपाच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले संजय सावंत यांनी आपला राजीनामा नुकताच जिल्हा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे। संजय सावंत यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही। मात्र मागील काही दिवसांपासून दापोली भाजपामधून सातत्याने सुरू असलेला आउटगोईंग आणि त्यात आज संजय सावंत यांनी केलेला पक्षत्याग या सगळ्या घटना दापोली भाजपा सध्या फुटीच्या उंबरठ्यावरच उभा असल्याचा स्पष्ट संकेत देत आहेत। आपली 25-30 वर्षांची पक्षनिष्ठा एकाएकी धुडकावून लावणारे संजय सावंत हे दापोली भाजपाचा एक महत्त्वाचा चेहरा आणि आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जातात। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही ते ओळखले जातात। त्यामुळे सावंतांचा हा राजीनामा केदार साठे यांच्यासाठी देखील जोरदार धक्का मानला जातोय। स्थानिक नेतृत्वाला विरोध करण्यावरून दापोली भाजपामध्ये असलेले दोन वेगवेगळे मतप्रवाह आता कमालीच्या ॲक्शन मोडवर आहेत। विरोध करू नये असं मानणारा मतप्रवाह आपला निषेध थेट कृतीतूनच व्यक्त करताना पाहायला मिळतोय। या दुसऱ्या मतप्रवाहाचं नेतृत्व करणारे एक प्रमुख म्हणून संजय सावंत यांच्या राजीनाम्याकडे पाहिलं जात आहे। सावंत यांच्या राजीनाम्याने दापोली भाजपा कार्यालयातील वातावरण सध्या कमालीचं हाय व्होल्टेज असल्याचं देखील कळतंय। तर या राजीनाम्याच्या स्फोटानंतर दापोली भाजपामध्ये अंतर्गत वादाचा एक भयंकर ज्वालामुखी फुटण्याच्या मार्गावर आहे। हा ज्वालामुखी शांत करून पक्षाला वाचवण्यात पक्षश्रेष्ठी किती यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।